नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सूत्रसंचालनाची गरज काय आहे? सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा कणा असतो. याबद्दलचाच अत्यंत मार्मिक उपयुक्त असणारा हा व्हिडिओ आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करा. कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला केलं जातं, ते घर बसल्या आणि मोफत. त्याचबरोबर दररोज आपल्याला माहिती दिली जाते. नमस्कार मित्रांनो, एखाद्या मोठ्या आणि सुंदर जहाजाला जशी कुशल चालकाची गरज असते, अगदी तशीच कोणत्याही कार्यक्रमाला एका उत्तम प्रभावी सूत्रसंचालकाची नितांत गरज असते. नुसता कार्यक्रम ठरवून चालत नाही, तर ते लोकांसमोर तो कार्यक्रम कशा पद्धतीनं मांडायचा ही एक अत्यंत मोठी कला आहे. आज आपण पाहणार आहोत की कोणत्याही कार्यक्रमात सूत्रसंचालक असणं इतकं महत्वाचं का असतं, तर याबद्दलचीच आपण सविस्तर माहिती पाहतोय. निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. एक, कार्यक्रमाला योग्य दिशा मिळते. होय मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात कशी होईल, त्याचा मध्य कसा असेल आणि त्या कार्यक्रमाचा शेवट कसा होईल याचा संपूर्ण आराखडा सूत्रसंचालक तयार करतो आणि त्याच्यामुळंच कार्यक्रमाला एक स्पष्ट दिशा मिळते आणि प्रेक्षकांना पुढं काय होणार आहे याची उत्सुकता लागून राहते. उदाहरणार्थ, शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलनात जर कोणी मार्गदर्शन करणारी व्यक्तीच नसेल तर कधी भाषण सुरू होईल तर कधी अचानक गाणं सुरू होईल. यामुळे सगळा सावळा गोंधळ उडेल. पण सूत्रसंचालक असेल तर तो प्रत्येक सादरीकरणाचा एक सुंदर आणि निश्चित क्रम लावत असतो. दोन, वेळेचं अचूक नियोजन होतं. होय, वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रेक्षकांना आणि पाहुण्यांना वेळेचं भान राखून कार्यक्रम पाहण्यातच आनंद मिळतो. सूत्रसंचालक घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेवून संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन अगदी चोखपणे पार पाडतो. उदाहरणार्थ, एखाद्या प्रमुख पाहुण्यांचे भाषण वेळेपेक्षा खूप जास्त लांबत असेल आणि प्रेक्षक कंटाळत असतील तर सूत्रसंचालक अत्यंत नम्रपणे आणि आदरानं त्यांना वेळेची आठवण करून देतो आणि कार्यक्रम पुढे घेऊन जातो. तीन, प्रेक्षकांचा उत्साह आणि लक्ष टिकून ठेवतो. सतत चालणाऱ्या कार्यक्रमात प्रेक्षकांना कंटाळा येण्याची शक्यता असते आणि अशा वेळी सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा जीव आत्मा बनतो. तो आपल्या बोलण्यातून, छोट्या छोट्या कथांमधून, चारोळ्यांमधून, प्रबोधनात्मक वाक्यांमधून, शेरो शायरीमधून, कवितांमधून प्रेक्षकांची झोप उडवतो, कार्यक्रमाला चैतन्य आणण्याचं काम करतो. उदाहरणार्थ, सलग 2 गंभीर भाषणं झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये शांतता पसरते. तेव्हा सूत्रसंचालक एखादा हलका फुलका विनोद किंवा रंजक प्रसंग सांगून संपूर्ण वातावरणात पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याचं काम करतो. 4, कार्यक्रम अधिक आकर्षक आणि रंगतदार बनवतो. होय, फक्त एकानंतर एक गाणी किंवा भाषणे ठेवल्यानं कार्यक्रम कधीच यशस्वी होत नाही. तो रसिकांसमोर कशा पद्धतीनं सादर केला जातो हे खूप महत्वाचं असतं. सूत्रसंचालकांच्या शब्दांमध्ये ती जादू असते जी साध्या गोष्टीलाही अत्यंत खास बनवते. उदाहरणार्थ, आता पुढचं गाणं ऐकूया असं साधं आणि कंटाळवाणं सांगण्याऐवजी तो त्या गाण्यामागची भावना आणि त्या कलाकाराची मेहनत अत्यंत सुंदर शब्दात मांडून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्याचं काम करतो. 5, पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा सन्मान राखतो. कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा योग्य तो आदर सत्कार करणं आणि त्यांची ओळख सर्वांना करून देणं ही अत्यंत महत्वाची जबाबदारी असते. सूत्रसंचालक आपल्या भारदस्त आणि आदरयुक्त शब्दांनी मान्यवरांचा सन्मान वाढवण्याचं काम करत असतो. उदाहरणार्थ, पाहुण्यांना व्यासपीठावरती बोलावताना त्यांच्या कार्याची आणि यशाची, पदाची ओळख तो अत्यंत प्रभावी शब्दात अचूक करून देतो, ज्यामुळे पाहुण्यांनाही विशेष आणि सन्मानित झाल्यासारखं वाटतं. 6, कार्यक्रमातील संभाव्य गोंधळ टाळतो. पडद्यामागं अनेक कलाकार आणि आयोजक असतात, त्यामुळे गडबड होण्याची खूप शक्यता असते. सूत्रसंचालक हा पडद्यामागील आणि व्यासपीठावरील दुवा म्हणून काम करत असतो, जो सर्वांना योग्य सूचना देऊन वातावरण शांत ठेवत असतो. उदाहरणार्थ,
कोणाला केव्हा व्यासपीठावर यायचं आहे, बक्षीस वितरणासाठी कोणी कुठे उभे राहायचे, या सर्व गोष्टी तो अगदी स्पष्टपणे सांगतो, ज्यामुळं प्रेक्षकांसमोर कोणताही गोंधळ दिसत नाही. 7 वेगवेगळ्या कलाकृतींना एका धाग्यात बांधण्याचं काम सूत्रसंचालक करतो. विविध प्रकारची सादरीकरणं हे एका माळेतील वेगवेगळ्या फुलांसारखी असतात आणि सूत्रसंचालक हा त्या फुलांना एकत्र बांधणारा धागा असतो. तो 2 वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये योग्य संबंध जोडण्याचं काम करतो. उदाहरणार्थ, एका देशभक्तीपर गीतानंतर लगेच एखाद्या विनोदी नाटकाची सुरुवात करण्याआधी तो आपल्या शब्दांनी प्रेक्षकांची मानसिकता एका भावनेतून दुसऱ्या भावनेकडे अत्यंत सहजपणे वळवतो. 8 आपत्कालीन परिस्थितीत कुशलतेनं वेळ मारून नेतो. कधी कधी अचानक लाईट जाते किंवा तांत्रिक कार्यक्रमात अडचण येतं. अशा कठीण वेळी सूत्रसंचालकाची खरी परीक्षा असते. तो न घाबरता परिस्थिती अत्यंत कुशलतेने हाताळतो आणि प्रेक्षकांना जागेवरून हलू देत नाही. उदाहरणार्थ, जर अचानक ध्वनिक्षेपक बंद पडला तर सूत्रसंचालक शांत राहून पुढच्या रांगेतील लोकांशी थेट संवाद साधायला सुरुवात करतो किंवा एखादा प्रश्न विचारून वेळ छान भरून काढतो. 9 कार्यक्रमाचा गोड आणि संस्मरणीय शेवट करतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात जितकी महत्वाची असते तितकाच त्या कार्यक्रमाचा शेवट देखील अत्यंत महत्वाचा असतो. सूत्रसंचालक कार्यक्रमाचा समारोप अशा पद्धतीनं करतो की तो प्रसंग प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतो. उदाहरणार्थ, जाता जाता तो संपूर्ण कार्यक्रमाचा एक सुंदर आशय गोषवारा सांगतो आणि सर्वांचं मनापासून आभार मानून कार्यक्रमाची सांगता एका सकारात्मक विचारानं करत असतो. थोडक्यात मित्रांनो, सांगायचं तर सूत्रसंचालक हा कोणत्याही कार्यक्रमाचा खरा आत्मा असतो. त्याच्या कुशलतेमुळेच एक साधा कार्यक्रम अतिशय भव्य, दिव्य आणि आकर्षक, सर्वांच्या कायम स्मरणात राहणारा यशस्वी सोहळा बनतो. मित्रांनो, तुम्हाला देखील असाच उत्तम सूत्रसंचालक आणि प्रभावी वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवरचे जे प्लेलिस्टचे असणारे जे हजारो व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमधील टिप्स तुमच्या वहीमध्ये लिहून काढा, पाठांतर करा, अभ्यासा, रियाज करा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो, सूत्रसंचालनाचं हे महत्व तुम्ही जाणून घेतल्यानंतर मला अर्थात निवेदक विठ्ठल पवार यांना खात्री आहे की तुम्ही जेव्हा पुढच्या वेळी मंचावर जाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास 100% दुप्पट झालेला असेल. मित्रांनो, उत्तम बोलणं ही एक कला आहे आणि ती सरावानच साध्य होते हे आपण लक्षात घ्या. जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या इतर मित्रांपर्यंत नक्की पोहोचवण्याचं काम करा. तुम्हाला सूत्रसंचालन करताना कोणती सर्वात मोठी अडचण येते हे मला खाली लिहून नक्की कळवा. केव्हा कळवा? जेव्हा तुम्ही प्लेलिस्टचे सर्व व्हिडिओ पाहाल तेव्हाच कळवा, जेणेकरून मी त्यावर अधिक सविस्तर मार्गदर्शन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येईल. अशा नवनवीन आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आपल्या निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा. या चॅनलशी आपण जोडले जाल. चला तर मग लवकरच भेटूया अशा दमदार विषयासोबत. तोपर्यंत वाचन करत राहा, सराव करत राहा आणि संपूर्ण मंचावर स्वतःची छाप पाडत राहा. त्यासाठी आपल्याला निवेदक विठ्ठल पवार यांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय हिंद, भारत माता की जय.